नमस्कार, आपण बघत आहात महाराष्ट्र टॉप 10 न्यूज. मी रिंकू. बघूया टॉप 10 महत्त्वपूर्ण बातम्यांचा सविस्तर आढावा. भांडूप स्टेशन येथील रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने मध्य रेल्वे विस्कळीत झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे दरम्यान अप अँड डाऊन मार्गावरील सर्वच ट्रेन पूर्णपणे ठप्प झाली आहे. ठाण्याच्या पुढे लोकल ट्रेन व एक्सप्रेस गाड्या जात नसल्याने कल्याण रेल्वे स्थानकावर रेल्वे प्रवाशांची व चाकरमान्यांची मोठी गर्दी निर्माण झाली आहे. डमीबिली से आ रहा हूँ. यहीं पे 6:92 52 में ट्रेन था, लेकिन अभी तक आया नहीं. तो हमको कलकत्ता जाना है गीतांजलि पकड़ के. जा रहे हो, कब आए हो और क्या यहाँ पर कितनी देर से खड़े हो? 3 घंटे से खड़े हैं इधर. सोलापुर से आए, लखनऊ जाना है. क्या बताइए? अभी देर से बता रहे गाड़ी. सचिन मीनाक्षी चौधरी. आम्ही डंबोलीवरनं आलो. आमची 11ची गाडी होती. 3ला येणार, 4ला येणार म्हणून आम्ही 3 वाजेपासून इथे बसलेलो आहे. ते अजूनही गाडी आली नाही. आता 8ची दाखवते, तरी पण सुटली नाही आहे अजून. मिठीवरनं सुटली नाही. आजचा टाईम आहे. वाणी कुठून आले, कधी आले आणि आता कुठं चालले? कालही असाच उशीर झाला. काल आम्ही सकाळी 6:30ला तिथून बसलो नाशिकहून, तर इथं यायला 8:30 वाजले होते. आज काय परिस्थिती आहे? आणि आज आता 6 वाजेपासून इथं आहे. अजून गाडींचा कुठलाच पत्ता नाही. किती वेळ झाले स्टेशनवरती बसले? 1.5 तासापासून. कुठं जायचं तुम्हाला? नाशिक. राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस झाला आहे. मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात गेल्या 24 तासात पावसाची जोरदार बॅटिंग सुरूच आहे. मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस पडल्यानं मुंबईत तुडुंब भरल्याचे चित्र पाहावयास मिळाले आहे. जनतेला राज्याचा अर्थसंकल्प कळावा म्हणून अर्थसंकल्पाचे विश्लेषण या कार्यक्रमाचे आयोजन प्रियदर्शनी सभागृहात रविवारी 7 जुलैला करण्यात आले होते. आयोजित कार्यक्रमात अर्थसंकल्पाचे सखोल विश्लेषण पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. ते म्हणाले की यंदाच्या अर्थसंकल्पात राज्यातील महिलांसाठी माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली. सदर योजनेत नोंदणी करण्यासाठी महिलांना मुदतवाढ देण्यात आली आहे. नोंदणी झाल्यावर महिलांना जुलै महिन्यापासून पैसे मिळणार आहे. ओबीसी विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येणार आहे. हा अर्थसंकल्प राज्याला विकासाच्या नव्या शिखरावर नेणार असल्याचे मत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले आहे. रविवारच्या पावसानं रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्याला झोडपून काढलाय. रात्रभराच्या मुसळधार पावसामुळे राजापूरकरांची तारांबळ उडाली. जवाहर चौकात रविवारी 5 फुटापेक्षा अधिक पाणी जमा झाले होते. तसेच राजापूर बाजारपेठ पाण्याखाली गेली होती, ज्यामुळे दुकानात पाणी साचले. दुकानदारांद्वारे दुकानातील साफसफाई केल्या जात आहे. तालुक्यातील अर्जुना आणि कोदवली नद्यांची पूरस्थिती कायम आहे. काय नेमकं नुकसान झालं, काय सांगा? माझ्या मालाचं नुकसान झालेलं आहे. पाणी एवढ्या झपाट्याने वाढलं गेलं की आम्हाला अर्ध्या कमरेच्या पाण्यातून आम्हाला माल न्यावा लागला. तोही आमच्या दुकानाच्या वरती एक शटर आहे तिथे. आणि हे बघा, माझ्या मालाचं पूर्ण नुकसान झालेलं आहे. अगदी अक्षरशः माल पूर्ण भिजून गेलेला आहे. अवधी न मिळाल्यामुळे आम्हाला जेवढं जमेल, जेवढं पॉसिबल शक्य होईल तेवढा आम्ही माल या दुकानातून काढलेला आहे. आणि मी स्वतः सुद्धा अगदी छातीभर पाण्यातून बाहेर पडलेली आहे. तिकडेही आम्हाला जायला सोर्स नाही, कारण गाडी आमची बुडते वरती जाण्यासाठी. 4ही रस्ते बंद झाल्यामुळे, जवाहर चौकात सुद्धा पाणी आल्यामुळे आम्हाला जायला न मिळू शकल्यामुळे आम्ही शक्य होईल तेवढा माल बाहेर काढलेला आहे. बाकी हे सगळं आमच्या मालाचं पूर्ण माल माझा भिजलेला आहे. थोडा नाव सांगा. माझं नाव पूनम अनिल नेमजे. माझ्या शॉपचं नाव आहे अदिती कलेक्शन. वर्धा जिल्ह्यातील पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा सावंगी मेघी मेडिकल कॉलेज या परीक्षा केंद्रावर पार पडली. सदर लेखी परीक्षेकरता एकूण 206 उमेदवार पात्र ठरले होते. त्यापैकी 203 उमेदवार परीक्षा केंद्रावर परीक्षा देण्यासाठी आले होते. परीक्षा देण्यासाठी आलेल्या उमेदवाराची बायोमॅट्रिक पद्धतीनं तसेच काटेकोरपणे चेकिंग प्रिस्कीम करून त्यांना परीक्षा केंद्रात सोडण्यात आले होते. पोलीस भरती लेखी परीक्षाकरिता 3 DYSP, 14 PI, 39 API, PSI व 200 महिला व पुरुष पोलीस अंमलदार बंदोबस्तासाठी नेमण्यात आले होते. संपूर्ण परीक्षा दरम्यान पोलीस अधीक्षक वर्धा व अपर पोलीस अधीक्षक वर्धा हे स्वतः हजर होते. त्यांच्या सुपरविजनमध्ये सदरची परीक्षा शांततेत पार पडली. परीक्षेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. महान्यूज 7 करिता सतीश काळे, वर्धा.
गोंदिया जिल्ह्यातील एकात्मिक बाल विकास कार्यालयाद्वारे अंगणवाडीमध्ये जो पोषण आहार दिला जातो तो पोषण आहार निकृष्ट दर्जाचा असून यामध्ये दगड निघाल्याच्या तसेच विचित्र वास येतो। त्याचप्रमाणे खाण्यास योग्य नसल्याच्या आणि योग्य प्रकारे शिजत नसल्याच्या पालकांचे म्हणणे आहे। तर हे आहार मुलं खात नसल्याच्या तक्रारी सध्या अंगणवाडीतील मुलांच्या पालकांकडून होत आहे। तरी हा अंगणवाडीमध्ये येणारा आहार लवकरात लवकर बंद करून पूर्वी देण्यात येणारा आहार देण्यात यावे अशी मागणी आता पालक वर्ग करू लागले आहेत। त्यावरचा हा विशेष रिपोर्ट। अंगणवाडीमध्ये सर्वसामान्य लहान मुलांना सर्वकष आहार मिळावा या हेतूने महाराष्ट्र शासनाद्वारे पोषण आहार पुरविला जातो। परंतु 2024 पासून हा आहार सर्व पिसून एकत्रितरित्या मिक्सर करून पाठवला जात आहे। हा मिक्सर असलेला आहार खाण्यायोग्य नसल्याबाबत, यामध्ये दगड निघाल्याबाबत आणि विचित्र वास येत असल्याने मुलं खात नसल्याच्या तक्रारी अंगणवाडी पालकांद्वारे मोठ्या प्रमाणावर अंगणवाडीमध्ये प्राप्त होत आहेत। म्हणून पालकांनी हा आहार बंद करून पूर्ववत स्वतंत्ररित्या येणारा गहू, तांदूळ, डाळ, मूग डाळ हा स्वतंत्ररित्या देण्यात यावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। तर आता याकडे शासन कशा प्रकारे बघते हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे। आंगनबाड़ी से आहार ले जाती थी। मुझे पहले गेहूँ, चना दाल और मूंग दाल, नमक, हल्दी, मिर्ची, शक्कर दिया जाता था। परंतु आजकल मुझे इन सबको मिक्स करके ये आहार का पैकेट दिया जाता है। ये आहार के पैकेट में सब चीज़ें मिक्स है, पर हमें नहीं पता क्या मिक्स है और इसको खाने पे ये पकता भी नहीं है प्रॉपरली और इसके अंदर से काले काले पत्थर निकलते हैं और इसका एक स्मेल आती है जब इस पैकेट को फाड़ा जाता है और ये स्वादिष्ट भी नहीं लगता, बिल्कुल स्वाद नहीं आता। तो मेरी शासन से यही गुहार है कि हमें जो पहले आहार दिया जाता था अगर आप वही दें, हमें ये आहार ना दें। हम ये खाने योग्य आहार नहीं है, हम इसे नहीं ले जा सकते, ना ही अपने बच्चों को ये आहार खिला सकते। वार्ड क्रमांक 4चे ते शाळेमध्ये जे आधी आहार देत होते ते आहार आधी जे देत होते ते डाळ, तांदूळ वगैरे हे ते यूज करत होतो। पण आताचे जे आहार येऊन राहिले ते आहार काही यूज होऊ शकत नाही आणि ते बनवल्यावर ते काही पोरांना खायलाचे आहे नाही आणि ते त्याच्यामध्ये ते बारीक बारीक ते कंकर वगैरे दिसतं ते दिसतात आणि ते आम्ही मुलांना देऊ शकत नाही आणि आम्हाला पण ते पडत नाही बनवणं वगैरे, तरी हे आता यूज करायचं लाईक नाही आहे। आम्ही हेच म्हणायचं तर म्हणतो की जे आधी आम्हाला आहार मिळत होतं आम्हाला ते आधीसारखं आहार पाहिजे आहे, हे आता आम्हाला नाही मिळणार आहे, आम्हाला नाही पाहिजे ते। इसके जो पहले आता था चना, गेहूँ वगैरह वो बहुत अच्छा था। ये जो अभी आहार आ रहा है जो 2 महीने से हमको दिया जा रहा है 2024 में, हम आंगनवाड़ी क्रमांक 4 से सिविल लाइन गोंदिया से बोल रहे हैं। इसके पहले जो सामान दिया गया था वो बहुत अच्छा था, बच्चे खाने को देखते थे। अभी जो ये सामान मैं पकड़ी हूँ इसमें खोलने के बाद में जो बनाया जा रहा है उसमें से बारीक गोटियाँ आ रही है। ये तो निर्जीव वस्तु है सर, और वह हमारे बच्चे सजीव वस्तु है। अगर उस बच्चे को हमने ये खाना दिए क्या पोजीशन होंगी? आप अच्छे सुशिक्षित हो, आपको अच्छे से मालूम होना चाहिए कि बच्चों को कैसा आहार पुटअप करना चाहिए। ये पुटअप में बिल्कुल बारीक बारीक गोटियाँ आ रही हैं, ये हमको नहीं चाहिए। इसके पहले जो हमने दिए थे वो अगर दे सकते हैं तो देने की कृपा करो। हे जे पौष्टिक भेटत आहे आमच्या मुलाला हे आमच्या मुलासाठी हानिकारक आहे। हे जानवरसुद्धा नाही खाऊ शकत असं पौष्टिक भेटत आहे आमच्या मुलाला। इसे आधी जे आम्हाला भेटायचं, आमची सरकारची विनंती आहे की ते आम्हाला चालू करायचा। हे कसं आहे, काय आहे, किती दिवसाचं आहे आम्हाला हे सगळं पण नाही माहीत आहे, म्हणून आम्ही हे सेवन आपल्या मुलाला देत नाही आहे आणि आम्हाला विनंती आहे की ते आधीचं जे सेवन भेटायचं ते आम्हाला चालू करा आणि तेच आम्हाला ठेवा। पहले का जो आहार था वो बच्चों के लिए हार्मफुल अच्छा था और जो अभी का आहार आ रहा है वो बच्चों के लिए हानिकारक है। इसलिए जो पहले के आहार थी वही फिर से दोबारा चालू करें। अंगणवाडीमध्ये निकृष्ट दर्जाचा पोषण आहार असल्याबाबतच्या जिल्हा परिषद सदस्यांनी महिला व बालविकास सभापती यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत। त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेने हा शालेय अंगणवाडीमध्ये देण्यात येणारा आहार बंद करावा अशी विनंती शासनास केली असल्याचे महिला व बालकल्याण सभापती सविता पुराम यांनी सांगितले। महिला व बालविकास अधिकारी यांनी याबाबत तपासणी करून अहवाल शासनास सादर करून करणार असल्याचे सांगितले। त्यामुळे आता तरी शासन या आहाराबाबत योग्य निर्णय घेऊन अंगणवाडीतील लहान बालकांबाबत आणि त्यांच्या आहाराबाबत योग्य निर्णय शासन घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे।
आम्ही याबद्दल शासनाला वारंवार विनंती करत आहे आणि आम्ही ठरावसुद्धा पाठवलेला आहे की जो आत्ता सध्याचा आहार जो येत आहे तो मुलांना खाणे नापसंत करत आहे. तशा तक्रारसुद्धा अनेक जिल्हा परिषद सदस्यांनी जिल्हा परिषदमध्ये केलेल्या आहे. परंतु आत्ताचा जो आहार येत आहे तो अतिशय निकृष्ट आहे असं माझं मत आहे आणि आमच्या जिल्हा परिषद सदस्यांनी सुद्धा तशी तक्रार केलेली आहे. सदस्यांनी जिल्हा परिषदमध्ये केलेले आहे आणि माझी शासनाला अशी विनंती आहे की बचत गटाच्या माध्यमातून ताजा आहार शिजवून मुलांना देण्यात यावं, ज्यामुळे गरोदर माता, स्तनदा माता आणि 0 ते 3 वयोगटनं 3 ते 6 वयोगट हा चवीनं आहार खाऊ शकेल. त्यामुळे 2 फायदे होतील. मुलं आहार हा चवीनुसार खातील आणि त्यानुसार आपल्या जिल्ह्यातील महिला बचत गटांना रोजगारसुद्धा उपलब्ध होईल. तरी शासनाला विनंती आहे माझी की त्यांनी त्वरित हा निर्णय बदलवून ताजा आहार देण्याची कृपा करावी. नाही, सध्या आता आपल्याकडे जो पोषण आहार येत आहे TSR म्हणून, तर त्याच्यामध्ये काय आहे की तो पॅकेटबंद आहार आपल्याकडे शासनाकडून पुरवठा होत आहे आणि त्याच्यामध्ये जिल्हा स्तरावर आता आपल्याकडे सध्या तरी तक्रार प्राप्त नाही आहे आणि प्रकल्प स्तरावर जर अशी कुठली तक्रार होत असेल की हा आहार खाण्यायोग्य नाही आहे किंवा पॅकेटबंद फुटलेले आहेत, तर आपण काय करतो की एखाद्या पॅकेट जर फुटलेले असतील किंवा एक्सपायरी डेट जर एखाद्याची जवळ आलेली असेल, तर असा जो आहार असेल तर आपण सर्व प्रकल्पाला आणि सर्व अंगणवाडी सेविकांना आपण असं सांगितलेलं आहे स्पष्ट सूचना की आहार हा पॅकेटबंदच घेण्यात यावा आणि त्याच्यावरची डेट जी आहे ती तपासूनच आहार स्वीकारण्यात यावा. आता शासनाकडून जो आहार आम्हाला जो पुरवठा होत आहे त्याच्यामध्ये तो म्हणजे रेडी टू ईट म्हणजे फूड आहे. त्याच्यामध्ये असं पालकांची जी तक्रार आहे त्याच्यामध्ये आता शासन म्हणते की त्यांना म्हणजे शिजवून तो खायचा आहे, पण जे आता ज्या पद्धतीची तक्रार आपण सांगत आहात तर त्या योग्य प्रकारे चौकशी करून त्याचा पाठपुरावा करू. लोकांची मागणीनुसार आपण पुढे शासनाला तसं आपल्याकडे जर तशी मागणीची तक्रार आली किंवा असं पालकांचं हे असेल तर आपण त्या पद्धतीचा पुढे शासनाकडे पाठपुरावा करू. महान्यूज 7 करिता अभिषेक भटनागर, गोंदिया, महाराष्ट्र. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागील 24 तासांपासून सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. कुडाळ तालुक्यातील पावशी येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी NDRFची टीम दाखल झाली असून स्वतः कुडाळ तहसीलदार विरसंग वसावे हे या NDRF टीमसोबत असून जातीनिशी या सर्व प्रकाराकडे लक्ष ठेवून आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजही रेड अलर्ट जारी करण्यात आला असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. बुलढाणा जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून रिमझिम पाऊस बरसत होता, तर रात्री मुसळधार झालेल्या पावसामुळे नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. खामगाव नांदुरा रोडवरील बोर्डी नदीला मोठा पूर आल्यानं पुराचे पाणी नागरिकांच्या घरात गेल्यानं संसार उद्ध्वस्त झाला आहे. तर गोणी नदीच्या पुलावरून सकाळच्या सुमारास श्रीहरी लॉन्स येथे लग्न सोहळा असून सोहळ्यासाठी आलेल्या पाहुण्यांची कार सुद्धा या पुरामध्ये वाहून गेली आहे. तर नांदुरा व खामगाव शहराचा संपर्क तुटला असून पुलावरून दुपारी 12 वाजेपर्यंत पाणी वाहणे सुरूच होते. त्यामुळे नांदुरा रोडवरील वाहतूक थांबवण्यात आली आहे. रविवारच्या पावसानं रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्याला झोडपून काढले. रात्रभराच्या मुसळधार पावसामुळे राजापूरकरांची तारांबळ उडाली. मात्र या मुसळधार पावसामुळे राजापूर बाजारपेठेत पुराच्या पाण्यात अडकलेल्या 65 नागरिकांची राजापूर पोलिसांनी सावधरित्या सुटका केली आहे. 5 ते 6 तास रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं. राजापूर बाजारपेठेत 5 ते 6 फुटांपर्यंत पुराचं पाणी जमा झाले, ज्यामुळे बोटीच्या सहाय्यानं अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यात आले. या दरम्यान पोलीस निरीक्षक राजाराम चौहान यांची मोलाची कामगिरी दिसून आली आहे. काल राजापूर परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. तशी हवामान खात्यानं आधीच कल्पना दिलेली होती. तरीही काल झालेला पाऊस जो होता तो प्रचंड प्रमाणात झालेला असल्यामुळं अर्जुना आणि कोदवली नदीला या दोन्ही नद्यांचा संगम राजापूरजवळ असल्यामुळे पुराचा मोठा बसलेला होता. त्यामध्ये बाजारपेठेत बरीचशी लोक अडकलेली होती. त्यापैकी 56 लोकांना आम्ही यशस्वीरित्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पोलीस प्रशासनाची बोट आणि नगर परिषदेचे बोट याच्या माध्यमातून आम्ही त्यांना बाहेर काढलेलं आहे.
एकीकडे कल्याण डोंबिवली शहराला स्मार्ट सिटी बनवण्यासाठी मोठमोठ्या घोषणा केल्या जात असताना दुसरीकडे मात्र शहरांकडे पाणी टंचाईने नागरिक त्रस्त झाले आहे। गेल्या 10 ते 15 वर्षात कल्याण डोंबिवलीमध्ये अनेक मोठे प्रकल्प आकारले येत आहेत। लाखो रुपये खर्च करून नागरिक मोठ्या आशेने या ठिकाणी घर खरेदी करताना दिसतात, मात्र प्रत्यक्षात काही दिवसांनी नागरिकांचा हिरमोड होताना दिसतोय। याचं कारण म्हणजे कल्याण डोंबिवली शहरातील पाणी टंचाई। डोंबिवली पूर्वेकडील रिजन्सी आनंद या मोठ्या गृहसंकुलात देखील पाणी टंचाईने रहिवासी हैराण झालेत। रविवारी सकाळी पाणी टंचाई विरोधात इथले रहिवासी अखेर रस्त्यावर उतरले। यावेळी रहिवाशांनी संबंधित विकासाच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला, मात्र विकासाच्या बाउन्सरने या रहिवाशांना अडवले। त्यामुळे काही काळ या ठिकाणी गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं। यापूर्वी देखील पाणी टंचाईमुळे इथल्या रहिवाशांना आंदोलनाची भूमिका घेतली होती। आता पुन्हा पाणी टंचाई निर्माण होत असल्यानं रहिवासी चांगले संतापले। यावेळी बिल्डरच्या भूमिकेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली। त्यासोबतच पाणी पुरवठा करण्याविषयी बिल्डरनं लेखी आश्वासन द्यावे अशी आग्रही भूमिका रहिवाशांकडून घेण्यात आली आहे। आम्ही घर घेताना विकासाकडून अनेक आश्वासन देण्यात आली होती, मात्र प्रत्यक्षात तसं काही होत नसून साधं पाणी पुरवठाही आम्हाला नीट होत नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे। माझं नाव अमोल पठाडे, बिल्डिंग नंबर 10 मध्ये रहिवासी आहे मी। आज हजारोच्या संख्येने आम्ही उभे आहोत आमचे प्रश्न सॉल्व्ह करा या गोष्टीसाठी। आम्ही मागच्या कितीही वर्षापासून 10 वेळा धक्के खाल्ले असतील। बिल्डरने आम्हाला सांगितलं की तुम्ही इकडे या, तुम्ही MIDCला जा। हे सगळं फक्त आम्हाला फिरवण्यासाठी चालू आहे, बाकी काही नाही। आमच्या मागण्या बेसिक आहे, आम्हाला पाणी द्या। पाणी हे जीवन आहे, त्याच्यासाठी आम्ही झगडतोय। STBच्या वॉटरमध्ये एवढे स्मेल्स आहेत, कोणाच्या हेल्थला किती इम्पॅक्ट होतो बिल्डरला अक्षरशः सांगून टाकलेलं आहे। त्याने काही ॲक्शन घेतलेली नाही या विषयावरती। त्यांना प्रत्येक वेळी आम्ही फक्त हीच रिक्वेस्ट करतो, सिव्हिलाइज गोष्टीमध्ये सांगतोय, पोलिसांना ड्युटी करण्यामध्ये त्यांना माहिती असायला हवं तर मॉब हँडलिंगचं। त्यांना माहिती आहे की किती MLD वॉटर येत आहे, कोणता प्रोजेक्ट चालू आहे, हे का पोलिसांना माहिती असायला हवं? बिल्डरने सांगितलं असेल त्याच्यामुळे, कारण त्यांनाही माहिती आहे, ते आम्हाला समजावत आहेत की तुम्हाला पाणी येतं आहे, तुम्ही बघा, हे करा। हे पोलिसांना कशाला सांगायचं हवं? बिल्डरला माहिती हवं, बिल्डर येऊन आम्हाला सांगा ना। ही आमच्या आणि बिल्डरची गोष्ट आहे, पोलिसांना का मध्ये पडायचं होतं? पोलिसांना ह्या सगळ्या गोष्टी का सांगायच्या होत्या? ह्या महत्त्वाच्या गोष्टी। आता आमचं हेच आहे की पाण्याचा प्रॉब्लेम 24/7 आम्हाला हे पाणी हवं आहे। बिल्डरकडून लिखित मागणी हवी आहे की तो ह्या गोष्टी पुरवणार, हीच मागणी आमची। बिल्डिंग नंबर 10 1802 राहतो। नेमका प्रॉब्लेम हा आमचा पाण्याचा आहे। पहिली गोष्ट, जेव्हा आता हा मॅजिक फिरसे जो यांनी प्रोजेक्ट लॉन्च केलेला आहे नवीन, येत्या मे महिन्यामध्ये आज मे महिन्यामध्ये कंटिन्यू 24 तास पाणी होतं। आणि जसा त्यांचा प्रोजेक्ट लॉन्च झाला आणि त्याच्या नेक्स्ट डेपासून हार्डली अर्धा तास पाऊण तास, ते पण सकाळी 6 आणि रात्री 10 ते 10:30, आणि कंटिन्यू 3 दिवस पाणी नाही, 2 दिवस पाणी नाही। आम्हाला फक्त बिल्डरकडून एवढीच मागणी आहे की जे काय आहे ते तू आम्हाला लिखितमध्ये दे की बाबा आम्ही तुम्हाला पाणी पुरवू, बस आमची तेवढीच मागणी। किती कुटुंब आहेत? जवळपास 4,500 कुटुंब आहेत संकुलामध्ये। आणि आता तुम्ही कुठे राहता आणि किती कुटुंब या ठिकाणी राहतात? नेमकं काय आंदोलनाची वेळ आहे? मी बिल्डिंग नंबर 10 मध्ये राहते। माझं नाव तेजश्री गणेश सावंत आणि आम्ही हा फ्लॅट घेतला आहे 2019 मध्ये। आम्ही पोझेशन घेतलं आहे 2020 मध्ये, 2021 मध्ये अंदाजे। आणि त्याच्यानंतर 1 वर्ष बऱ्यापैकी पाणी होतं। त्याच्यानंतर जसं नवीन यांचे प्रोजेक्ट्स यायला लागले, पाणी कमी व्हायला लागलं। याच्या आधीही आम्ही बरेचसे आंदोलन केलेले आहेत, बरेचसे वेळा आम्ही त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला आहे। आम्हाला तेवढ्या पुरतं फक्त पाणी मिळतं किंवा आश्वासन मिळतं की पाणी देणार आहोत आम्ही तुम्हाला, दिलंही जातं थोड्या दिवसांसाठी आणि परत पहिले पाडे 55 होऊन जातात। आता पण आम्ही आज जेव्हा आलो होतो बिल्डरशी चर्चा करायला, त्या दिवशी त्यांनी आम्हाला आतमध्ये येऊ दिलं नाही। त्यांनी त्यांचे बाउन्सर बोलवले, पोलिसांना बोलवलं। काय गरज आहे? आम्ही फक्त बोलायला आलो होतो ना, आम्ही आमचे प्रश्न मांडायला आलो होतो। तुम्हाला काय वाटलं आम्ही दगडफेक करणार आहे, आम्ही मारामाऱ्या करणार आहे? म्हणजे सामान्य माणसांनी बोलायचंही नाही, त्याचे प्रश्नही नाही मांडायचे। तुम्ही पोलिसांना बोलणार, पोलीस आम्हाला कायदा शिकवणार की आम्ही तुमच्यावरती केस टाकू। का टाकणार केस? आम्ही 70,000चे फ्लॅट घेतले, 70 लाखाचे फ्लॅट घेतलेत, करोडोनी बाकीच्या लोकांनी रिसेलमध्ये पण घेतलेत फ्लॅट। त्यांनी काय हे दिवस बघायला घेतलेत का की 2 तास पण पाणी नाही येणार दिवसात? काही दिवस तर 2-2 दिवस पाणी नाहीत। आणि यांनी आश्वासने दिलं की STP पाणी वाचवायला STP लावणार, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सोलार वॉटर हे करणार होते। एकही गोष्ट चालू नाही याच्यातली। STP मध्ये पाणी एवढं घाण येतं की लोक बादल्यांनी पाणी होतात फ्लशमध्ये, फ्लश करत नाही आहे लोक। रेन वॉटर हार्वेस्टिंग कुठे गेलं? का नाही झालं आता 2 वर्षामध्ये? पडतोय ना पाऊस, मग करा।
कुठे गेली ती सोय? सोलार वॉटर का नाही येते आम्हाला? मग हे एवढ्या सगळ्या अम्युनिटीज फक्त दाखवायला होत्या का? आणि प्रत्यक्षात तर एक पण अम्युनिटी नाही. महाराष्ट्र टॉप 10 मध्ये वेळ झाली आहे तुर्तास इथेच थांबण्याची. पुढील बातम्यांसाठी आपण बघत रहा महान न्यूज 7. नमस्कार. बॉस ने मीटिंग बुलाई. बाहर उठो बैठो. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com. गोलियां खा ली, ऑपरेशन भी करा लिया, फिर भी नहीं मिल रहा है बवासीर, फिशर, भगंदर से आराम? तो आज ही आइए 14 साल से रुकने सेवा में तत्पर अभ्युदय पाइल्स लेजर एंड आयुर्वेद हॉस्पिटल, शताब्दी चौक से मनीष नगर रोड, नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. बाहर उठो बैठो. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com. गोलियां खा ली, ऑपरेशन भी करा लिया, फिर भी नहीं मिल रहा है बवासीर, फिशर, भगंदर से आराम? तो आज ही आइए 14 साल से रुकने सेवा में तत्पर अभ्युदय पाइल्स लेजर एंड आयुर्वेद हॉस्पिटल, शताब्दी चौक से मनीष नगर रोड, नागपुर. प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज. शिक्षा पाए अब संस्कार के साथ. डे बोर्डिंग एंड रेसिडेंशियल स्कूल. फैसिलिटीज लाइब्रेरी, लेबोरेटरीज, कंप्यूटर रूम, डिजिटल क्लासरूम्स, म्यूजिक, vocal and instrumental, dance, classical and western, sports, indoor and outdoor. Central Provincial School and Junior College, 38 Vedahari, Outer Ring Road, Post Besa, Nagpur. Our branches at Rameshwari and Vedahari. Contact number 7276066999 and 7276055999. Central Provincial School and Junior College. अपने वेडिंग प्लान को बनाइए फन और एंटरटेनमेंट से भरा इवेंट गंगोत्री रिजॉर्ट्स एंड लॉन के साथ, जहां आपको आपकी वेडिंग के लिए मिलेगी अट्रैक्टिव एंटरटेनमेंट और फन से भरी एक परफेक्ट लोकेशन. यहाँ आपको मिलेगा धमाकेदार पूल साइड पार्टी करने का मौका विद वाटर स्लाइडर, बोटिंग पैडल, बेबी पूल, स्विमिंग पूल एंड क्रेजीएस्ट रेन डांस विद डीजे. सिर्फ इतना ही नहीं, यहाँ आपके मनोरंजन के लिए उपलब्ध है मॉडिफाइड जीप राइड एंड किड्स एंटरटेनमेंट फ्री राइड भी. साथ ही यहाँ आपके गेस्ट के लिए उपलब्ध है डिलक्स रूम्स एंड हॉल्स, 4 AC 2 BHK cottages, well designed dining and dormitory and banquet hall. और वेडिंग अरेंजमेंट्स के साथ साथ यह लॉन आपको मिलेगा शादियों के लिए वेल डेकोरेटेड. साथ ही आपकी सुविधा के लिए प्राइवेट पार्किंग विद गार्ड्स भी उपलब्ध. तो इतना सब कुछ मिलेगा, वो भी सिर्फ एक ही छत के नीचे. तो अब देर किस बात की, आज ही अपनी बुकिंग कंफर्म करें गंगोत्री रिजॉर्ट्स एंड लॉन के साथ. फॉर मोर डिटेल्स एंड बुकिंग्स प्लीज कॉन्टेक्ट किशोर ठाकुरदास जेठवानी ऑन 9325305344 पर या कॉल करें 7972585197 पर. इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ ICU, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मैटरनिटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी, ऑर्थोपेडिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट, dialysis unit, pathology and pharmacy. Our address Vinova Nagar, Kharbi Ring Road, Nagpur. Our contact 8668792352 9801980100. नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल काळे पाइल्स लेजर हॉस्पिटल. हमारे यहाँ आयुर्वेदिक व लेजर से उपचार होता है. एनल फिशर, एनल फिस्टुला, पाइल्स, किडनी स्टोन है, ओबेसिटी से परेशान है, वेट लॉस करना चाहते हैं, PCOD एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइनल रिजर्वेशन करवाना चाहते हैं, अपने चेहरे पर असमयी झुर्रियां, त्वचा पर काले दाग आ रहे हैं, अर्थराइटिस प्रॉब्लम्स जैसे कि कमर या घुटनों का दर्द, बालों का झड़ना, असमय सफेद होना, सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार, ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे सस्ते हॉस्पिटल काळे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में, जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण. और एड्रेस काळे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल, उमरेड रोड, दिघोरी बस स्टॉप के पास,
दिघोरी, Nagpur. Our contact number 755-838-7079 or 9423105824. आप पहुंचना चाहते हो अपने करियर की ऊंचाइयों पर, तो करियर गाइडेंस के रूप में आपकी मदद के लिए नागपुर में आया है कियान करियर पॉइंट एकेडमी। कियान करवाएगा IIT, JEE, नीट, एम्स, KVPY, MHT, CET और बोर्ड एग्जाम की भी पक्की तैयारी। 15 वर्षों से भी ज्यादा एक्सपीरियंस टीचर करेंगे आपको गाइड। यहाँ पर आप सिर्फ सीखेंगे नहीं तो समझेंगे भी। अभी एडमिशन करवाए और पाए 50% ऑफ। न्यू बैच स्टार्ट फ्रॉम 25th June. Our address कियान करियर पॉइंट, प्लॉट नंबर 2, ओंकार नगर, बेसा रोड नियर काला मारुति टेम्पल, जयवंत नगर, नागपुर. Our contact 8830479380 और 9049079674. सचिन लाइफस्टाइल में आकर्षक साड़ियों की भव्य रेंज की भरमार। बनारसी शालू, कांजीवरम, डिजाइनर साड़ी, पार्टी वेयर साड़ी, प्रिंटेड साड़ी जैसे सभी प्रकार की साड़ियों की वैरायटी उपलब्ध। सभी के मन को लुभाने वाली साड़ियाँ अभी मिलेगी एक ही छत के नीचे। इस अवसर का लाभ उठाएं और आज ही सचिन लाइफस्टाइल शोरूम में विजिट करें। सभी प्रकार की सुंदर और मनमोहक साड़ियाँ मिलने का एकमात्र स्थान सचिन लाइफस्टाइल। हमारा पता रमानगर, शताब्दी चौक, बेलत रोडी, नागपुर। नागपुर ही नहीं तो विदर्भ के लोगों के स्वास्थ्य को बनाए रखने की जिम्मेदारी अब रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल की। बेस्ट क्वालिटी हेल्थ केयर। जी हाँ, अब हम रहेंगे आपकी सेवा में 24/7 तत्पर। ऑर्थोपेडिक, जॉइंट रिप्लेसमेंट, ICU थिएटर, मैटरनिटी सर्जरी, पैथोलॉजी, मॉड्यूलर ऑपरेशन, फार्मेसी और लैप्रोस्कोपी सर्जरी आदि सभी आधुनिक सुविधाओं से पूर्ण। वी आर ऑलवेज फॉर योर हेल्थ केयर। हमारा पता रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, वाठोड़ा स्क्वेयर नियर नायरा पेट्रोल पंप, रिंग रोड, नागपुर। श्री विठल कृपा स्वस्थ कापड़ केंद्र द्वारा आपके लिए खास ऑफर, भव्य साड़ी सेल, एक खरीदे एक मुफ्त पाए। ऑफर सीमित 20 जून 2024 से 20 सितंबर 2024 तक। कॉटन साड़ी, प्रिंटेड साड़ी, डिजाइनर साड़ी, ड्रेस मटेरियल, सिल्क साड़ी, कंबल, कंफर्टर्स, बेडशीट, रनर, गलीचे और भी अन्य वैरायटीज उपलब्ध है। ऑफर का लाभ उठाए, जल्दी करें। हमारा पता श्रीहरिनगर, मानेवाड़ा, नागपुर। हमारा संपर्क नंबर 7666502747। मध्य नागपुर का पहला ट्रेनिंग इंस्टीट्यूट जो देता है आपको 100% जॉब गारंटी अकाउंट्स, फाइनेंस और टैक्सेशन के क्षेत्र में। मल्टीपल करियर ऑप्शंस के साथ पाएं जॉब हमारे प्लेसमेंट ऑफिसेस में। आज ही एनरोल करें ICI एजुस्किल्स प्राइवेट लिमिटेड। हमारा पता प्लॉट नंबर 46, शिवम अपार्टमेंट, 3rd फ्लोर, अपोजिट वसुंधरा IVF सेंटर, डॉक्टर मुंजे मार्ग, धंतोली, नागपुर 440012। संपर्क करें 9226466779।